मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केला गेलाय। भाजपच्या शिष्टमंडळाकडून मल्लिकार्जुन खरगे यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली। खरगेंचं वक्तव्य आचारसंहितेचं उल्लंघन करणार असल्याचं मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलंय। खरगेंविरोधात निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही केली। दरम्यान मोदींना दहशतवादी म्हटल्याच्या वक्तव्यावरून मल्लिकार्जुन खरगे यांची सारवासारव। How can they join with Modi, who is a terrorist and who won't believe in equality? His party won't believe in equality and justice. And these people are joining with them. It means that they are weakening democracy. They are weakening the philosophy of Annadurai, Kamaraj, Periyar and Kalingar and Baba Saheb Ambedkar. कि देश का कोई भी पॉलिटिकल पार्टी अगर इस तरह का भाषा का प्रयोग करेंगे तो ये हमारे पार्टी का सरकार का विषय नहीं है। लोकतंत्र के लिए बहुत ही ये घिनौना हरकत है और लोकतंत्र को ये बहुत नीचे तरीके से कमजोर करने जा रहे हैं। सख्ती से सख्ती कार्रवाई किया जाए, हमने मांग किया है। और हमने ये भी मांग किया है कि मल्लिकार्जुन खरगे जी, कांग्रेस पार्टी पूरा देश के लोगों से माफी मांगे और इलेक्शन कमीशन उपयुक्त कारवाई करना चाहिए। मल्लिकार्जुन खरगे यांना समजून घेतलं पाहिजे की देशाच्या 140 कोटी जनतेने प्रधानमंत्री मोदीजींना 3दा प्रधानमंत्री पदावर बसवलेलं आहे आणि असं व्यक्तिमत्व जे संपूर्ण जगाने देशाने ज्या व्यक्तिमत्वाला मान्यता दिली त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलून आणि दहशतवाद्यासारखा शब्द वापरून मल्लिकार्जुन खरगे हे आपल्या अत्यंत खालच्या वृत्तीचं प्रदर्शन करतायत। मला एक नाही, अशा मोठ्या मोठ्या घोषणा करणारा प्रधानमंत्री आणि मी सोडणार नाही वगैरे वगैरे, जे 3 आतंकवादी मारले गेलेत ऑपरेशन सिंदूरमध्ये, ते खरं आहे की खोटं आहे? काँग्रेसच्या काळामध्ये पाकिस्तानला आतंकवादी राष्ट्र म्हणून घोषित केलं होतं। ते आता पाकिस्तान या युद्धामध्ये समझोत्याची भूमिका करून शांतीदूत म्हणून पुढे चाललेले आहेत आणि आपले स्वयंभू विश्वगुरू ओ दीदी आणि महिलाचा अपमान करताना आपण निवडणुकीच्या प्रचारात पाहतोय। हे दुर्भाग्य आहे। काँग्रेसची हालत आता इतकी बेहतर झालेली आहे की त्यांना काय बोलावं सुचत नाही। ज्याला पागल पण म्हणतात त्या पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे। हे काय पूर्वी घडत नाही। मनमोहन सिंगाच्या तोंडावर कागद फेकून मारणारा राहुल गांधी, त्याचे हे सगळे पंटर जे लोक आहेत ते अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात, परंतु भारताच्या पंतप्रधानावर त्या खुर्चीला महत्व आहे। त्यांच्यावर असं अतिरेकी म्हणणं म्हणजे हा खऱ्या अर्थानं त्यांनी केलेला देशद्रोह आहे। मग अशावर सुद्धा आता मोदी साहेबांनी कडक पावलं उचलली पाहिजे। अभी भी मोदी डरा रहे हैं ना, जब महिला विधेयक मंजूर नहीं हुआ, वो डिलिमिटेशन विधेयक, हाँ, तो महिला के नाम से डरा रहे थे ना, ये करूंगा वो करूंगा, महिलाएं माफ नहीं। अरे आप कौन हो? हम देख लेंगे ना, हमको क्यों धमकियां दे रहे हो? तुमको ये सब उसका परिणाम भुगतना पड़ेगा। ये डराने की भाषा जो है उसे ही दूसरे शब्द में टेररिज्म कहता है, पॉलिटिकल टेरर।